नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे एकदम मऊ मोकळी मोकळी साबुदाणा खिचडी. तर ही साबुदाणा खिचडी मी नाश्त्यासाठी बनवित आहे. बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. आणि त्यानंतर साबुदाण्याच्या वरपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आहे. साबुदाण्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर साबुदाणा हा चिकट होते. त्यामुळे थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 2 ते 3 तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे किंवा ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता. तर इथे मी साबुदाणा रात्रभर भिजण्यासाठी ठेवलेला होता. दुसऱ्या दिवशी साबुदाणा छान चम्मचने मिक्स करायचा आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता साबुदाणा किती छान असा मोकळा मोकळा भिजलेला आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर 1 चम्मच तेल घातलेला आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आलूच्या फोडी फ्राय करून घेत आहे. आलूच्या फोडी तेलामध्ये घातल्यानंतर चम्मचने तळून घ्यायचे आहेत. आणि आलूच्या फोडींचा रंग बदलेपर्यंत परतायचा आहे. आलूच्या फोडी फ्राय झालेल्या आहेत. आता आपल्याला काढायच्या आहेत. तर आलूच्या फोडी साबुदाण्यामध्येच काढून घेत आहे. आणि उरलेल्या तेलामध्येच फोडणी तयार करणार आहेत. अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत. आवडीनुसार मिरची घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि 2-3 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत. मिरची तेलामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे. थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये परतून घेत आहे. मिरची आणि शेंगदाणे परतलेले आहेत. आता आपल्याला भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे शिजवायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर अशा पद्धतीने छान अशी मऊ मोकळी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने साबुदाणा खिचडी तयार केली तर तुमची सुद्धा साबुदाणा खिचडी छान अशी मोकळी मऊ तयार होईल. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.